संवाद साधलेला आहे, काय नेमक्या भावना, काय प्रतिक्रिया? आज दिंडोशी विभागामध्ये जो आमचे रिक्षा चालक राहतात आणि रिक्षा चालवतात असे आमचे रिक्षा चालक बंधूबरोबर एक संवादचा कार्यक्रम मी ठेवलेला होता आणि या संवादाच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना एवढाच सांगितलं की आमचे सरकारतर्फे, शासनातर्फे, माननीय मुख्यमंत्रीतर्फे रिक्षा चालकांसाठी खूप सारी योजना राबविण्यात येत आहेत आणि सर्व रिक्षा चालकांना कल्याण हो, त्यांच्यासाठी त्यांच्या कामामध्ये काही अडचण नाही राहायला पाहिजे अशी व्यवस्था शासनातर्फे मुख्यमंत्री मुद्दामून करत आहेत. त्यांनी एक विशेष बाब म्हणजे ते निर्णय घेत आहेत यासाठी. आणि मी ज्या प्रकारे सर्व रिक्षा चालकांबरोबर सदैव उपस्थित राहतो आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये मी काम करतो, त्यांच्याबरोबर उभे राहून त्यांचा सहकार करतो, त्यांच्याशी मी या आधारावर विनंती केली आहे की आता मला तुम्ही आधार द्या, मला तुम्ही समर्थन द्या आणि मला तुम्ही वोट द्या. आणि फक्त तुम्ही वोट देऊ नका, पण तुम्ही एक प्रचारक म्हणून पण काम करा. तुमच्या विभागामध्ये, तुमच्या परिसरमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना सांगा की संजय निरुपम कसा कष्टकरी लोकांसाठी काम करतो, गोरगरीब लोकांसाठी काम करतो, ऑटो टॅक्सी चालकांसाठी काम करतो. एक असा लोकप्रतिनिधी आहे ज्यांच्या मनात सदैव जो गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी एक खंत असतो, त्यांच्यासाठी एक पीडा असतो, त्यांच्यासाठी एक काळजी असतो. तो आता लोकांसाठी काळजी घेणारा एक व्यक्ती इकडे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उपस्थित आहे. यासाठी मी सगळ्यांना सांगितलं की माझ्या निशाणी धनुष्यबाण जो 4 नंबरचा बटन आहे तो दाबून मला सगळे आशीर्वाद द्या आणि तुम्ही तुमच्या हक्काचे आमदार म्हणून इकडून मला निवडून विधानसभामध्ये पाठवा. जो सुनील म्हणजे शून्य विकास आणि नील पाणी. लोकांना पिण्याचं पाणी भेटत नाही, नील आहे. आणि दिंडोशीमध्ये विकास जो आहे तो शून्य आहे. तो शून्य आणि नीलला जोडला तो त्याचं नाव होतं सुनील. असं त्यांनी दिंडोशीमध्ये एक हाहाकार मचवला आहे. त्यांच्याकडून लोकांना काहीही मदत भेटत नाही. या विभागात सर्व लोकांना पाणीची एक थेंबसाठी ते तरपत आहेत. त्यांच्या नळामध्ये पाणी येत नाही. 10 15 दिवसापासून त्यांना पाणी भेटत नाही. आणि जेव्हा पाणी येतो तो लो प्रेशर असतो. मी BMCमध्ये जो अधिकारी आहे त्यांच्याशी विचारला का बाबा दिंडोशीमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचा एवढा त्रास का होत आहे. त्यांनी सांगितलं की आमदारांनी आमच्यावर असा दबाव टाकलेला आहे की जे काही BMCचा सप्लाय येतो ते सप्लायमधून 2/3 पाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी बिल्डर लॉबीला द्या. यानी म्हणजे ज्यांच्या पिण्याचं पाणी आहे त्यांच्या पाणी ते खेचून त्यांच्याकडून घेऊन ते बिल्डर लॉबीला देतात. हा आमदाराचा पाप आहे. त्यांनी एक गुन्हा केला आहे. या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत. ज्याप्रमाणे दिंडोशीमध्ये रस्त्याचा विकास एकदम 0 आहे. खास करून कुरार गावपासून क्रांतीनगर, अप्पापाडा क्रांतीनगरमध्ये रोड आहेच नाही. संपूर्ण मुंबईत रस्त्याचा डेव्हलपमेंट होत आहे, कॉन्क्रीट रस्ता बनत आहे, पण आमदारांनी कधीही प्रयत्न केला नाही की त्यांच्या विभागात पण सिमेंटच्या रस्ते बनवायला पाहिजे. म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे दिंडोशीच्या लोकांसाठी. दिंडोशीमध्ये जो एक प्रकारचा नियोजित विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. आणि 10 वर्षाचा वेळ म्हणजे खूप मोठा वेळ असतो, एक मोठा काळ असतो. आणि या कालावधीमध्ये जर आमदार काही करू शकले नाही म्हणजे आता त्यांना आमदार राहण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. यामुळे मी सर्वांना निवेदन करतो की आता तुम्ही मला एक संधी द्या आणि जे काही काम 10 वर्षामध्ये नाही झाला तो येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी करून देणार. आणि त्यांचं असं म्हणणं आहे संजय निरुपम यांनी जे आरोप केले ते जर पुरावे असतील, त्यांनी ते पुरावे दाखवले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. पुरावे म्हणजे आमदार लेखी स्वरूपात ऑर्डर देतात नाही. त्यांनी जो इकडे BMCचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ज्यांच्यावर वॉटर सप्लाय करण्याची जबाबदारी आहे, छोटे छोटे इंजिनियर आहेत, त्यांच्यावर दबाव टाकतात. मी दबाव शब्दाचा वापर केलेला आहे. दबाव म्हणजे अधिकृत नव्हतो, तो अनधिकृतरित्याने, बेकायदेशीररित्याने त्यांनी दबाव टाकलेला आहे असं मला अधिकाऱ्याने सांगितलं. आणि ते मेयर पण होते, नगरसेवक पण होते. आणि एक व्यक्ती जेव्हा मेयर असतो ना तेव्हा त्यांचा एक प्रभाव असतो
वॉटर डिपार्टमेंटच्या इंजिनियरवर, ज्युनियर इंजिनियरवर, लहान लहान ऑफिसर त्यांनी असं केलेलं आहे. आणि मी एकटे बोलत नाही, सर्व लोक बोलतात, सर्व अधिकारी बोलतात. तुम्ही अधिकाऱ्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता. ते आमदाराचं नाव एकदम ऑफिशियली घेऊ शकत नाही, कारण याचा काही पुरावा नाही आहे. पण हा आमदारांचा पाप आहे. त्यांनी पाप केलेला आहे, लोकांना पिण्याच्या पाणीपासून वंचित ठेवलेला आहे. हा एक अटल सत्य आहे आणि हा सत्य ते जाऊन बघू शकतात. एक जरांकडून देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे. हे तुमचं हिंदुत्व आहे का असं या संदर्भात? नाही, असं आहे. हा मला माहीत आहे. आमचे काही एक कार्यकर्ता आहेत जो मुस्लिम समाजचे आहेत, त्यांनी मुस्लिम समाजाबरोबर एक संवाद ठेवण्यासाठी त्यांची भाषामध्ये एक पत्रक बनवलं आहे. माझी अपील नाही, त्यांची अपील आहे की संजय निरुपम आमचे नेते आहेत, असं आहे. उर्दू या देशाची भाषा आहे. उर्दू भाषामध्ये दोष नाही आहे. समजा कोणी उर्दू भाषामध्ये पाकिस्तान जिंदाबाद बोलतो, तो पाप आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद आहे का? सुनील प्रभू आणि उबाठानी काँग्रेसचे लोक ज्यांच्याकडे जातात, बसतात, बिर्याणी खातात, त्यांच्यामध्ये किती लोक आहेत जो हिंदुस्थानचे प्रेम करतात? बघून घ्या तुम्ही, त्याचा शोध करा. त्यांच्याकडे त्यांचे अमोल कीर्तिकर होते. त्यांनी जुहू गल्लीमध्ये जेव्हा प्रचार केला तेव्हा त्यांच्या बाजूला बॉम्बस्फोटचा एक आरोपी होता. त्यांनी या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वक्फ बोर्ड संशोधन विधेयक आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संशोधन करून तो जो वक्फ बोर्डकडून जो एक मोठा गैरकारोबार चालू आहे त्याच्यासाठी संशोधन आणण्याची त्यांची इच्छा आहे. त्याच्या विरोधात उबाठाचे लोक आहेत. उबाठाचे लोक 3 तलाकच्या विरोधात होते. तो मुस्लिम समाजमध्ये एक असुरक्षाचा भाव पसरविण्या आणि दुसरा त्यांच्यामध्ये जो एक आउटलाईन कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर घेऊन काम करणं आणि कुठेतरी हिंदुस्तान आणि हिंदू समाज आणि एक राष्ट्रीय जो हित आहे त्यांच्या विरोधात जो लोक आहेत त्यांच्याबरोबर जे साठीगाठी त्यांच्या चालू आहे, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. पण सुनील प्रभूच्या पण उर्दूमध्ये पत्रक आहे. राज ठाकरेंनी तुमच्या आणि सुनील प्रभूच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अब राज ठाकरे साहेबांना राहू देत. त्यांना ते कधी कुठल्या पॉलिसी, कुठल्या विचार हातात घेणार, कधी कुठल्या विचाराच्या बाजूला उभे राहणार त्यांना पण माहीत नाही. तर त्यांच्याबरोबर काय बोलायचं, त्यांच्याबद्दल काय